आज वर्ल्ड एलिफंट डे म्हणजेच हत्तीचा दिवस आहे आणि या निमित्तानं माधुरीची आम्हाला सातत्यानं आठवण येते. माधुरी जाऊन 1 वर्ष झालं म्हणून 28 जुलैला आपण 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषणही केलं. ज्या हाय पॉवर कमिटीनं वारंवार तज्ञ समिती पाठवायला चालढकल केली होती, त्या उपोषणाची दखल घेऊन त्याचबरोबर 14 ऑगस्टला होणाऱ्या आंदोलनाची दखल घेऊन शेवटी घाई गडबडीनं अचानक 1 दिवस ही तज्ञांची समिती येऊन गेलेली आहे आणि या समितीचं एकूण तपासणी बघितल्यानंतर आणि त्यांचं एकूण भूमिका बघता ते आपल्याला अनुकूल अशा प्रकारचा अहवाल देतील अशी आशा आहे. अर्थात काही झालं तरी 13 सप्टेंबरला प्रथमाचार्य शांतीसागर महाराजांची पुण्यतिथी आहे आणि ती नांदणीमध्ये होणार आहे आणि त्या पुण्यतिथी दिवशी जर का माधुरी आली नाही तर त्याच दिवशी पुढच्या आंदोलनाची घोषणा आपण करणार आहोतच. याची जाणीव हाय पॉवर कमिटीला आहे, सरकारलाही आहे आणि त्यामुळेच घाई गडबडीनं तज्ञांची समिती येऊन गेली आणि एक पाऊल सकारात्मक अशा पद्धतीनं त्यांच्याकडून टाकलं गेल्यामुळे 14 ऑगस्टचं जे आपलं धरणं आंदोलन आहे ते आपण तूर्त थांबू, कारण आपल्याला काही श्रेयवादासाठी लढायचं नाही आहे. आपलं उद्दिष्ट एकच आहे, ते म्हणजे माधुरी परत नांदणी मठामध्ये आली पाहिजे. कोण आणतं याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही, पण ते आले पाहिजे. म्हणून हाय पॉवर कमिटी तातडीनं येऊन जागेची पाहणी करून गेली. अर्थात 40 वर्ष माधुरी इथं राहिली, त्यामुळं त्यांना हरकत घ्यायचं काही कारणच नव्हतं. पण जे काही कागदी घोडे नाचवायचे ते खुशाल नाचवून देत, पण 13 सप्टेंबरच्या आत आमची माधुरी परत आली पाहिजे. आम्ही तिला विसरलेलो नाही आणि ती जर नाही आली तर 13 सप्टेंबरला जे लाखो लोक नांदणीला एकत्र येणार आहेत त्यांच्या सगळ्यांच्या साक्षीनं आपण पुढच्या आंदोलनाची घोषणा करायची.